मित्रांनो, या बा मी आता केळीच्या बगीच्यामध्ये येले आणि केळीच्या झाडाला केळ सुद्धा तुम्हाला दाखवतो. या बा कसे केळ केवढ्याला आलेले आणि कसे घसच घस आहे पाहिलं का मित्रांनो. हा आणि एक नाही लय मोठे इकडे पा अजून दाखवतो मी तुम्हाला. इकडे पा पुढे पा किती घस केवढा मोठा. हा पुरा बगीचाच बगीचा आहे मित्रांनो. जिकडे तिकडे पाहताना तुम्ही नुसते केळच केळ दिसतील तुम्हाला. ह्या बा तुम्हाला मी आता तिकडच्या कॅमेऱ्याने दाखवतो. हा ह्या बा इथं पण केळ आहे का, दिसले का तुम्हाला केळ. नुसतं केळच केळ. ह्या बा मित्रांनो हे बी बा किती मोठे केळ आहे दिसला. ह्या बा हे केवढं अरे बापरे, हे तुले मोठे केळ झालेत मित्रांनो. ह्या बा हे तर आत्ता कधी याला कार्पेट लावलं. ह्या बा बाप हे तुला टपोरा केळ. बापरे बाप काय केळी आले मित्रांनो. या काय बगीचा आहे खतरनाक. पाहिलं का खेड्या गावाला अशी मजा राहते पा मित्रांनो. है ना, केवढा मोठा बगीचा आहे. किती झाडं उंच उंच पाहिली माझ्या डोक्याच्या वरती. आपण मी आता इकडून कॅमेरा तुम्हाला दाखवतो. झाड किती उंच आहे. मी आता हात करतो तरी पण झाडापर्यंत मग हात पुरत नाही. दिसला किती उंच झाड आहे. हा इतकी हाईट आहे पा त्याची. आणि काय मजा आहे मित्र. खरंच खेड्या गावानं याला म्हणते शेतकरी. आणि शेतकरी खरंच इमानदारीनं चॅलेंज नाही राव मित्र. शेतकऱ्याला इमान त्याच्यासारखा करोडपती आणि त्याच्यासारखा सुखी माणूस आयुष्यात नाही मित्र. शेती फक्त मनापासून शेती करायची मित्र हो, आणि भरपूर उत्पन्न काढायचं. त्याच्यासारखा करोडपती माणूस, त्याच्यासारखा सुखी माणूस आणि त्याच्यासारखा समाधानी माणूस कोणीच नाही. साऱ्याला शेतकरी माणूस खुश ठेवतो. शेतामध्ये सगळं काही पिकून. या बा कसं केळं आलेले, किती केळ आहे पाय. किती बगीचा लथपथ झालेला आहे. दिसतो तुम्हाला आहे ना. बघा घसच आहे घस आहे. काही छोटे छोटे काही मोठे मोठे. ते मग अशी दाखवलं मी तुम्हाला केवढा मोठा होता पाहिला होता ना. हा इकडे पण पहा. हे घ्या केवढा बगीचा आहे. बाप रे बाप किती लंबी गल्ली दिसते. पाहिली तुम्हाला दिसते ती गल्ली. अभि इथून सरळ गल्ली पहा मित्र. हे इथून मी लहानपणी म्हणजे लहानपणी म्हणता मी काही वर्षापूर्वी बरं काही मित्र विड काम केलेले. हा आणि केळीच्या झाडाचं लावायचं सुद्धा मी काम केलेले. कसे लावते का लावते मला सगळं माहिती आहे मित्र. कारण मी माझे वडील आम्ही संघच आहे ना कामाला येतो. तर माझे वडील सोबतच मी काम करायचो. तर असे छोटे छोटे इतकुले माझा हात दिसतो. तर एक एक फुटाचे ना झाडं असते त्याची अशी पिलं असते ती. खड्डं करायचं, खड्डं करून पुराचं आणि मग त्याच्यामध्ये लावायचं. रोज पाणी देऊ 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 असं. या पा इथं ठिबक म्हणते पा याला. या असं या काळ्या पाईपातून पाणी ना तिथं थेंब 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 इतकं झाडं लावणं लागते पा मित्र. याला आता उपटून कधी दुसरीकडे लावलं ना तर एक सरियाची बनून जाते पा सेपरेट. हेच काढून दुसरीकडे लावतात पहा मित्र. हे असे छोटे छोटे याला मध्ये केळीचे बेन, केळीचे पिलं असे काहीतरी नाव आहे पाहिजे. असं खड्डं करून पूर्ण नगदीमध्ये तिला दुसरीकडे एक झाड तयार होऊन जातं. पहा काय सीन आहे. हा कसा खतरनाक सीन आहे ना खेड्या गावाला. या बघा वारं सुटला आता खडखड आवाज येत. बघा कसं पानं हालताना दिसून राहिलं. अरे बाप हा कसा खर्र खर्र आवाज एवढा आला खेड्या गावाला. ह्या बा काय राव मित्र. असं वाटतं इथं बास टाकावाय बघ. इथं बास टाकून लंब लाटवून जायचं. आयला ताणच नाही आहे की नाही. अशी शेती पाहिजे राव. माझ्याच वेगळी. कसं वाटलं मित्र तुम्हाला. तर केळीचा आमच्या इकडचा बगीचा, ते माझ्या गावचा बगीचा. हा मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला असे व्हिडिओ पाहिजेशीर आणखीन दाखवत राहीन, आणत राहीन. वेळात वेळ काढून पहा मित्र. मी कार्यक्रमाला आलो साखरपुड्याच्या, पण काय तळ्या मळ्याने हिंडू राहिलो, काय बगीच्याने हिंडू राहिलो. मला राहायला जायला नाही मित्र. असे सीन पाहायला जायला नाही. त्याच्यामुळे तुमच्यासाठी काढून राहिलो. हा कसं वाटलं मला सांगा तुम्ही. हा जरूर बंधू तुमच्यासाठी असे व्हिडिओ मग बनवत राहीन. आणि मला चष्म्यात कसं वाटतं मला ते बी सांगा. ओके चला बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.